बायको असली ना शब्दात नक्की पकडते बरं का. कोणाकोणाला अनुभव आहे ते कमेंट करून नक्की सांगा. सिच्युएशन खूप वेगळी असते, विशेषतः जेव्हा केव्हा काही दुर्घटना घडतात तेव्हा तर खूप गोंधळून जातो आपण. सेम माझंही तसंच झालं होतं. आता आमचे खूप भांडणं होणार आहेत का माहिती आहे का. बाई इस्त्री करायला गेलो नाही तर हे जळून गेलं सगळं. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर खरं तर हा व्लॉग अगदी पहाटेच सुरू झालेला आहे, कारण हे जाताना यांनी थोडंफार शूट घेतलेलं असावं मे बी, कारण खूप जर असेल तर ती फाईल पुढे अटॅच करेन. तर बाळाच्या याच्यामुळे ना माझं रुटीन अजूनही व्यवस्थित इथं सेट झालेलं नाही आहे. अगोदर तिथं कसं होतं, जरी म्हणजे मला बाकी मी तिच्याकडे लक्ष दिलं तर आई श्रीला बघायची, वहिनींची मदत व्हायची, तसं इथं सगळं एकटीलाच करायला लागतं. तरी पण हे नसताना म्हणजे हे ड्युटीलाच असतात, असं ही जेवायच्या वेळेस येतात किंवा कधी डब्बाही घेऊन जातात असं. तर आत्ता ते गेलेले आहेत, म्हणजे जवळपास त्यांना जाऊन आता 3 तास झालेत. आणि श्रीच्या टिफिनचं हे तर माझं दररोजचं आहेच, परंतु आज 1-2 वेगळी कामं आहेत. त्यामध्ये त्यांना मी म्हटले आवर्जून की आज वेळ काढा, कारण आपल्याला अगोदर सेफ्टी महत्त्वाची आहे, त्या अकॉर्डिंग घर बघायचं आहे. कारण की रूम जर आपण नाही चेंज केली ना तर पुढे पण हे असे प्रॉब्लेम होतच राहतील. कारण की आता सध्या उन्हाळा सुरू होतोय, परंतु पावसाळ्यात तर खूप जास्तच वेगळंच काहीतरी वातावरण असतं. आणि इथे निसर्ग वगैरे खूप छान आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यासोबत बघा, म्हणजे नाण्याला 2 बाजू असतात. कुठेही गेलं ना तर असं म्हणतात की सगळं छानच असेल असं नाही. हिरवळ आहे, छान निसर्ग आहे, खूप प्रसन्न वाटतं दरवाजा काढल्याबरोबर वगैरे. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे ही पण आहे की थोडंसं म्हणजे आहे साप नाग ह्या गोष्टी पण. हे बघा, हे असं वाटतं सकाळी सकाळी इथं खूप छान वाटतंय समोर. आणि हिवाळा आणि पावसाळा तर खूप सुंदर वातावरण असतं इथलं, कारण सगळी हिरवळ असते. आता पानगळती वगैरे, थोडंसं पानं पिवळी पडणं ह्या गोष्टी आहेतच. आणि चालायचंच, सगळं सगळीकडे छान होईल असं नाही. काही ड्रॉबॅक्स काही ठिकाणी वेगळे असू शकतात, तर आपण ते समजून घ्यायला हवं. स्वयंपाक पण करायचा आहे मला, शिवाय बाकीची पण कामं बरीच सारी आहेतच. बाळ उठेल त्या अगोदर सगळं आवरायचं. पण तरीसुद्धा खूप सारे कमेंट्स, जेव्हा सर्पमित्र आले होते आणि ते सापाला त्याने ॲक्च्युअल पकडलं, तोपर्यंत मी वरती होते बाळाजवळ, गॅलरीतून हे सगळं बघत होते. पण कसं होतं माहिती का, काही कमेंट्स अशा होत्या खरं तर माझ्या काळजीपोटी, बाळाच्या काळजीपोटीच त्या होत्या. पण त्यांच्या शंकाचं निरसन किंवा माझी बाजू मला वाटतं सांगणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमच्या वेळी घेतलं, पण इथंच समजा आता हा जो साप निघाला होता ना तो आपल्या भिंतीला लागून निघाला होता. आणि मेन गोष्ट म्हणजे ती पूर्ण जबाबदारी कुठेतरी आपली होती. की आता मी समजा काही जण म्हटलं की आम्ही तर दरवाजा लावून बसलो असतो, दारच काढलं नसतं बाबा, एवढी भीती वाटत होती. तर म्हणजे आम्हाला तर खूप भीती वाटली ते बघताना, मी तर दारच काढलं नसतं. पण हे जर घरी असते ना तर मी सुद्धा बाळाजवळच कायम बसून राहिले असते रूममध्ये. गॅलरीत पण जायची मला गरज नव्हती, कारण माझ्या जागी त्यांनी ते बघितलं असतं. इथं बाकी सगळे लोक आले आपल्या मदतीसाठी आणि आपणच दरवाजा लावून जर बसलं तर ते खूप जास्त, तुम्ही म्हटलं असतात की काय वर्षा एवढे सगळे लोक आलेले तू काय दरवाजा लावून बसलीस, हे बरोबर आहे का. किंवा कुठेतरी माणुसकी नसल्यासारखं ते वाटतं की ते आपल्याला सपोर्ट द्यायला आलेत की आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळेजण इथंच आहोत. आणि त्यांना जर मी दार लावून बसले तर ते खूप वेगळं वाटलं असतं असं मला वाटतं बरं का, माझ्या दृष्टिकोनातून. तुम्ही म्हणताय ते सुद्धा कुठेतरी बरोबरच आहे. काही जणींचं असं म्हणणं होतं की हिला ना किचनमध्ये स्वयंपाक करताना सापाची भीती वाटायला लागलेली आणि बाळाला एकट्याला ठेवून ही बाहेर कशी काय गेली. तर एक तर इथं मला का भीती वाटते ते तुम्हाला सांगते. या बाजूला इथं हे पाहू शकता, इथूनच भीती आहे, कारण इथं असं आहे हे, आणि होल आहेत, जाळी आहे, त्याच्यातून सहज साप येऊ शकतो. स्वयंपाक करताना तो सगळा थरार या भिंतीला लागून चालू होता. दुसरी गोष्ट, हे बघा इथं हे छिद्रासारखं दिसत असेल तर हे कट केलेलं आहे उंदरांनी, त्यामुळे इथल्या इथं जास्त जवळ तो येऊ शकतो अशी मला भीती वाटत होती. त्यामुळे मी फक्त भेंडी केली आणि श्रीचा स्वयंपाक केलेला होता तेवढाच. त्यानंतर हे आल्यानंतर मी बाकी चपात्या केल्या, कारण मला
भीती वाटत होती की मी तिकडेच थांबेल आणि तिथून कुठून जर आला तर, कारण या अगोदर खूपदा उंदरं वगैरे घरात आलेले आहेत, तिथं शक्यता जास्त होती साप येण्याची. त्यामुळे इकडे सगळेजण मोरल सपोर्टला या बाजूला होते, त्यामुळे मी इकडं जास्त जाणं प्रिफेअर केलं. आता बऱ्याच जणींचं असं म्हणणं होतं की बाळाला घरात ठेवून दरवाजा उघडा ठेवून तू का गेलीस. हे सुद्धा खरंच आहे, कारण इकडनं जर साप घरात आला, बाळ एकटंच होतं. परंतु दुसरी ही बाजू होती की तुम्ही पाहिले हे ड्युटीला गेले होते, हे ड्युटीला गेल्यामुळे घरात सगळं माझ्यावरती होतं आणि ते जे सर्पमित्र होते तर त्यांना काहीतरी मानधन देणं हे बनतं बरोबर. आणि साप पकडल्यानंतर बाबा थँक्यू म्हणायला तरी मी तिथपर्यंत जायला हवं की नको बरं. मी कुणीही त्या मोमेंटला ना फास्ट पळतच जाईल हे मला वाटतं बरं का, कारण त्या वेळेसच्या रिॲक्शन असतात की पकडला थँक्यू असं म्हणून आपण तिथंपर्यंत जाणं हे बनतंच. बरं आता या पुढे जाऊन मी त्यांना थँक्यू म्हटले आणि नंतर आमचं तिथं असं ठरलं की ह्यांना पण मी फोन केला होता, पण ते रेकॉर्ड केलेलं नव्हतं मी, की कसं करू त्यांना, किती पैसे द्यायचेत काय नाही याविषयीचं. तर हे बोलले की एवढं मोठं काम त्यांनी केलंय जोखमीचं तर त्यांना दे. मग मी वापस आले, तुम्ही पाहिलं असेल ब्लॉगमध्ये 2दा मी ते शूट केलेलं होतं. वापस आले आणि पैसे घेत होते तोपर्यंत ते दादा पार पुढे गेले. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, हा दरवाजा जर मी लावला असता तर हा ॲटो लॉक आहे, हा म्हणजे एकदम असं जोरात दरवाजा जर ओढला तर हा लॉक होतो. आणि मग बाहेरून खोलायला माझ्याकडे चावी नव्हती, कारण त्या दिवशी चावी गडबडीमध्ये यांच्या खिशात गेलेली आणि डेली चावी इथंच असते, परंतु त्या दिवशी त्यांच्यासोबत चावी गेली होती. आणि मग हे जेव्हा येतील तोपर्यंत बाळमध्ये लॉक होऊन बसलं असतं. ती रडली जरी असती तरी मला आत जाता आलं नसतं, कारण की एकच चावी आहे, 2 चाव्या नाही आहेत. आणि त्यातली ती चावी जे घर एकदम म्हणजे जोरात जर लागलं तर मी एकदा स्त्रीला सोडायला गेले होते आणि लॉक झालं होतं. मी खूप वेळ दारात बसून होते, तुम्ही आठवतं की नाही मला माहीत नाही, तुम्ही आणखी एकदा म्हणजे जुने व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे मी या भीतीने हे दार लावलं नाही की मी जर आता त्यांचे पैसे द्यायला गेले, हा बरं पैसे घरात घ्यायला आले मी तोपर्यंत ते दादा पार पुढेपर्यंत गेले होते आणि मग मी महागी त्यांच्या आवाज देऊन तिथंपर्यंत गेले, त्यांना पैसे दिले, मग मी व्लॉग स्टार्ट केला. आणि त्यामुळे तिथून येतानाचं अंतर तुम्हाला जास्त वाटलं की बरोबर आहे मी जायला नको होतं, पण मग घरात दुसरं कोणी असतं तर त्यांनी ते काम केलं असतं. तर दादांना मी डिरेक्टली अनोळखी असल्यामुळे घरात पण बोलवू शकत नव्हते की हे थांबा दादा तुमचं मानधन धरा म्हणून, कारण मी ह्यांना पैशाचं बोलेपर्यंत ते पुढे निघून गेले होते. आणि ते पुढे गेल्यामुळे मग परत मी पैसे घेऊन जोपर्यंत तिथवर गेले तोपर्यंत तिकडे गेल्यामुळं फास्ट मी तसंच पळत पळत गेले, कारण मला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सुचल्या नाहीत की मी आता ओढणी घेते किंवा मी आता हळूहळू चलते किंवा मग ह्या सगळ्या किंवा दरवाजाचा विषय जर म्हणाल तर लॉकचं मला पूर्ण जाणीव होती. मी जर दरवाजा गडबडीत ओढला गेला किंवा लावला तर लॉक होऊन बसेल बाळमध्ये आतमध्ये एकटंच, अशा भीतीपोटी मी दरवाजा उघडा ठेवला. ही दुसरी भीती होती. हे जर घरात असते किंवा माझ्या सासूई किंवा माझी आई कुणीही असतं तर मी बिंदासपणे दरवाजा लॉक केला असता तर त्यांनी आतून खोलला की मला येता आलं असतं, ही गोष्ट होती. तर ही बाजू बऱ्याच जणींना माहीत नाही, त्यामुळं मी ते सांगते. आणि गडबडीच्या वेळी बऱ्याचदा काही गोष्टी सुचतही नाहीत आपल्याला, कारण ती सिच्युएशन खूप वेगळी असते. विशेषतः जेव्हा केव्हा काही दुर्घटना घडतात तेव्हा तर खूप गोंधळून जातो आपण. सेम माझंही तसंच झालं होतं. आता याच्यावरती काही जणींचं खूप वेगळं वेगळं म्हणणं आलेलं आहे. तर हा दरवाजा जेव्हा असा लॉक करतो आणि असंच बाहेरून जरी ओढला तर तो आपोआप लॉक होतो, त्यानंतर इथून मला आतूनच तो खोलावा लागतो, बाहेरून ढकलला तरी तो निघत नाही आणि बाहेरून चावीच लावावी लागते तरच तो ओपन होतो. हे होते तुमचे काही प्रश्न आणि माझी उत्तरं. होप की तुम्हाला लक्षात आलं असेल. तरीही पुन्हा एकदा मनापासून आभार तुमचे की तुम्ही एवढं प्रेमाने मला सगळं विचारता किंवा एवढं बाळासाठीची काळजी, माझी काळजी व्यक्त करता, कारण काळजीमुळेच तुम्ही हे सगळं म्हणालात की दरवाजा उघडा ठेवून जाणं आम्हाला आवडलं नाही. अगदी बरोबर. यानंतर मी चावी जवळ ठेवण्याची पूर्णपणे खात्री करेन जोपर्यंत आम्ही इथं आहोत. बरं, आज रूमचं हे पण बघायचं चाललंय, तर त्या अगोदर टिफिन बनवते. खूप सकाळी सकाळी झालं हे बोलणं, तर चला आता पटापट कणिक मळून घेते. शक्यतो ना मी बाळ इथं जवळ असेल तर इथंच सगळं साहित्य घेते, कारण तिथं त्या सोफ्यावरती बसायला काही जागा राहत नाही. आता कणिक वगैरे मळायची आहे मला
आणि इकडे आज वांग्याचा बेत आहे, तर ते पण मला कट करून घ्यायचं आहे. लवकर लवकर आवरायला हवं. मागच्या एका ब्लॉगमध्ये मी रुटीन दाखवत असताना त्याच्यात चपाती टम्म फुगलेली दिसली आणि खूप साऱ्या कमेंट्सचा वर्षाव झाला की तू कशा पद्धतीने चपातीची कणिक मळतेस ते दाखव. तर अगदी साध्या पद्धतीनेच गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यात मीठ आणि थोडंसं तेल टाकते आणि ते छानपैकी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते. त्यानंतरसुद्धा जेव्हा कणिक मळून होते ना, तर त्यावरती जरासं तेल लावून ती रेस्ट करायला ठेवायची. थोडा वेळ आपल्या भाजी वगैरे कट करेपर्यंत कणिक छान मुरते. मी तर क्लिनिंग वगैरे सकाळी झाली रुटीनची की सगळ्यात पहिलं कणिक मळून घेते. ती मुरते तोपर्यंत भाज्या वगैरे कट करून घ्यायच्या, लसूण सोलून घ्यायचा, या सगळ्या गोष्टी करते. म्हणजे छान मऊ होते कणिक. आणि परत चपात्या करायला घेताना एकदा त्याच्यावरती छानपैकी तिंबून घेतली की गडीची पोळी करा, साधी पोळी करा, कशीही करा, अगदी मऊ लुसलुशीत होते आणि टम्म फुगते सुद्धा. तिखट कांदा चला लसूण पण सोलून घेते. लसूण खूप छान मिळाला यावेळी, अशा पाकळ्या आहेत, त्यामुळे ना जास्त सोलायचं टेन्शनच नाही आहे. जस्ट असं. आणि आई असली ना ह्या गोष्टी मला अजिबात कराव्या लागत नाहीत, कारण आई सगळं म्हणजे भाजी निवडून देणं असेल किंवा कांदा कट करणं, लसूण सोलणं, हे सगळं करते ती. हे मोठ्या पाकळ्या आहेत त्यामुळे मग तेवढं टेन्शन नाही घ्यायचं. दोन बस होतात. आता वांगी कट करून घेते मी. वांग्याची भाजी बनवताना शक्यतो पातळ आमटी करत असेल ना मी, तर लसणाची फोडणी देते. आणि आता ही थोडीशी मोकळी करायची आहे, सरभरीत टाईप. तर देठ काढले ना तर चव जाते असं मला तुमच्यापैकी काही जणींनी म्हटलं होतं, त्यामुळे देठ ठेवूनच मी कट करते. डोळ्याला पाणी आलंय कांद्यामुळे. खूप कांदा तिखट होता बरं का, चिरताना असं हे होत होतं. कणिक मळून झाली आहे. इकडे भाजीची तयारी पण झालेली आहे. आता पटकन मी हे आवरून घेते डब्याचं. आणि नाश्त्याला मटकी आहे तर तीच देईन मी, मोड आलेली. चला, बाळ दोनदा उठलं, 2 वेळा मी बंद केला व्हिडिओ, तिला घेतलं आणि त्यानंतर मग खाली वरी तर खूप जास्त होतं ते. चला पटकन आवरून घेते. मला असं वाटतं की अगदी परवाच्याच ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मावशी आता मला मदतीसाठी येत आहेत भांडे घासायला, आणि त्यामुळे मला आता हात सोडवण झाली आणि खूप खुश आहे मी, असं सुद्धा म्हटलेलं. आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना वाटलं होतं की हा बरं झालं, आता हिला थोडं तरी रिलॅक्स होईल. पण ते म्हणतात ना, माझा आनंद काही जास्त काळ टिकला नाही. आणि पुन्हा मावशी काम सोडून काय गेलेल्या नाही आहेत, परंतु 3 दिवसाच्या सुट्टीवरती त्या गेलेल्या आहेत. जस्ट 2 दिवस त्या आल्या. आणि कालचा ब्लॉग तर मला एडिट करणंच झालं नाही, कारण काल आम्ही पुन्हा रूम बघण्यासाठी गेलो होतो आणि चालू आहे अजूनही शोध मोहीम. कधी कधी ते एकटे जातात, कधी वेळ असेल मी जाते, अशा पद्धतीने. तर आता ना हे भांडी वगैरे मग घासून घ्यावीच लागणार होती, कारण की कसं आता त्यांनी क्लिअर सांगितलं की मला 3 दिवस गावाकडे यात्रा आहे, त्यामुळे येणं होणार नाही. तर ठीक आहे म्हटलं, कारण की सवयी आहे आपल्याला काम करण्याची, पण थोडंसं कसं सगळाच लोड घेऊन एकदाच करण्यापेक्षा. आणि मलाही कुठेतरी वाटायलेलं की आपण पण मदत घेतलेलं बरं राहील, कारण की सगळंच मीच करेन म्हटलं तर कितीही नाही म्हटलं तर इनडायरेक्टली थोडंसं प्रेशर कामाचं येतं. खूप जणींनी काळजीपोटी सांगितलं होतं म्हणून लावल्यात आता मी मावशी. किचनमधलं अर्ध आवरले, अर्ध बाकी आहे. तर लेकाला उठवते अगोदर. श्री बाळ उठ. श्रीचं आवरतंय आता, तोपर्यंत मी इकडचं राहिलेलं पूर्ण सगळं आवरून घेते, म्हणजे किचनमधलं आवरते. तर आता कढई ठेवली आहे तापायला, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन त्याच्यामध्ये आता थोडासा लसूण टाकते. लसूण ना अगदी असा उकळात चेचलेला असतो ना, तो वाला जास्तच चवदार लागतो, म्हणून मग मी ते ठेचून घेतला आणि त्याच्यामध्ये आता कढईत टाकला. हिरवी मिरची थोडीशी कट करून, आणि थोडी लांबट असेल ना तर जास्त तिखट पण होत नाही आणि चव पण भारी लागते. ही यांची मेथड आहे बरं, मी स्वतः मनाने नाही केलं. यांनी मला 1-2 वेळा सांगितलं होतं की अशा पद्धतीने कर, भारी लागते. आणि
त्यांनी केलेली तर अप्रतिम लागते भाजी, त्यामुळे मग मी त्यांच्या पद्धतीने आज करते. कांदा वगैरे सुद्धा इथं आता फ्राय करून घेतला, हळद मीठ त्यानंतर मसाले तिखट याच्यातच टाकायचं. जर तुमच्याकडे येसूर असेल तर याच्यातच घाला, नसेल तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता. आता मी वांगे जे पाण्यात ठेवलं होतं ना कट करून ते टाकलंय आणि मस्तपैकी आता भाजी. सगळे असे म्हणजे महत्वाचे बंदोबस्त असतात. नाही सगळे आता अदर टायमिंगला मिळते, पण अशा महत्वाच्या ऑकेजनला वगैरे सणाला वगैरे सुट्टी नाही मिळत. श्री गेला आत्ताच बघा बाहेर खेळायला. हा घरी जाऊ का? बोला की वर्षाला. आजपर्यंत म्हणजे बाळ तिकडं होतं मामाच्या घरी, त्याच्यामुळं मी इकडे ड्युट्या वगैरे मस्त करत होतो. मला काही तेवढं जबाबदारी वगैरे नव्हती, पण इकडे आल्यामुळं आता अडचण नाही. असं झालंय की मला पण बाळाची सवय झाली आता, आणि इथं असताना बंदोबस्ताला मला कोल्हापूर सोडून बाहेरचा बंदोबस्त लागलाय, त्यामुळं मी सांगलीला जातोय. उद्या सकाळी लवकर जायचंय. आणि झाली सर्दी. हा सर्दी ती आता वर्षाची औषधं वगैरे पाजायला लागली. हाय पिल्लू, गुड इव्हिनिंग सर्वांना. गुड इव्हिनिंग. पप्पाची बॅग पॅकिंग सुरू आहे. आम्ही आता औषध पितोय कारण की आम्हाला झाली आहे सर्दी. घर वाजायला घसा आहे ना बाबू. चला औषध देतो मी तुला. आणि पप्पा बॅग पॅकिंग. मी बॅग पॅकिंग करतो. बूट पॉलिश आहे, तिला इस्त्री वगैरे करायची आहे. कशी करते बघा औषध पिताना. चांगलं असेल तर लय छान रिॲक्शन असेल. मँगोचं तर मँगोच आवडीनं पिते. आणि औषध ले बाबा, चवीला तेवढं चांगलं नाही वाटत. नाही आवडलं आम्हाला औषध. कसलं तोंड करतले कमी होते बाळाचं ताप पण कमी होते. लवकर आहे ना पिल्लू जागी असेल किंवा मग झोपलेली असेल काय सांगता येत नाही, तर सकाळी लवकर जाणार आहे. सकाळी नाही, तुम्ही पहाटे जाणार आहात. 5 वाजता पहाटे जाणार आहे. असं असते. शिक्षक बायको असतील ना शब्दात नक्की पकडते बरं का. कोणाकोणाला अनुभव आहे ते कमेंट करून नक्की सांगा. नाही हो का बरं. आमची गल्ल्यात कुठं होते माहिती का, संध्याकाळमध्ये पहाटेमध्ये. कसं आहे माहितीये का, आमची आता झोपेचा टाइम झाला, आम्हाला काही सूचना झाल्या. मग झोप घेतो आता तेवढं ही करून. 1-4 तासाची झोप होईल माझी आणि मग पहाटे निघतो मी. खूप उशीर झालाय कारण ही पोरगी आजू झोपलेली आहे बघा. आता टायमिंग काय झालं बघा, 11:38 झालेलं आहे. आता हे टायमिंग तुम्हाला इथे दिसणार पण नाही. आणि मेन म्हणजे ना बाळ झोपलेलं नाही म्हणून मी जागी आहे, आणि मी जागी म्हणून श्री जागी आहे. आणि हे तर बॅग पॅकिंग साठी श्रीला सुट्टी येऊ द्या. आणि मी हा ब्लॉग येईल, मी घरी आल्यानंतर येईल, त्यामुळे काळजी करू नका आहे ना. बरेचसे कमेंट असतात की तू सांगू नको किंवा मी इथं घरी पोहोचेल त्यावेळेस हा ब्लॉग येईल, त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही खूप घरच्यासारखी काळजी करता, त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार. आणि चला आता लागतो कामाला. बाबा मला पण यायचं आता अजून श्रीने खूप समजूतदारपणे सगळ्या गोष्टी केल्या की बंदोबस्त आला ना तो नाराज व्हायचा, रडू यायचं त्याला, वाईट वाटायचं, पण मागे नाही लागलं. परंतु मी गेले की आजारी पडते ते. हो काय माहिती. आणि तरी पण सहनशीलता खूप आहे त्याच्यामध्ये. छान आहे बाळा आमचं लय. आता अंडरस्टँडिंग पण खूप छान आलेली आहे त्याच्यामध्ये. गुड बॉय आमचा. येणार तू सांगलीला येणार, बंदोबस्त कलावा अगर तुला बघावं. त्याला सवय झाली माझी बरं गायला आहे की नाही. तर बाळाकडे लक्ष देते वर्षा, आणि रेग्युलरली ती माझी वरती वगैरे इस्त्री करून ठेवते. इथं असल्यानंतर मुंबई वगैरे आउट ड्युटीला जिथं असतो त्यावेळेस माझं मी करत असतो. तर आता आज मीच स्वतः इस्त्री करणार आहे. तर चला हे सगळं उरकतो, बॅग पॅकिंग करून थोडंसं विश्रांती घेतो आणि 5ला निघतो मी. आता आमची खूप भांडणं होणार आहे. तर का माहिती आहे का, इस्त्री करायला गेलो नाही तर जळून गेलं सगळं. नवीन बेडशीट आणलेलं होतं.
चला तर मस्त आता फ्रेश वगैरे झालेली आहे. बाकी बॅग वगैरे पॅक करतो आणि आराम करतो. चला गुड नाईट. तर आता 5 वाजले तर आता निघतो मी फ्रेश. 5:13 झाले. बापरे. बघत बघत वेळ जातो. आता कधी झोप लागल्या कळलंच नाही का. ताण पण मी तर लागली होती तरी तसंच झोपली. पिल्लुडी बघा कशी झोपली. चला मग पण एकत्र चाललेला बंदोबस्ताला आम्ही खाली जात असतो. मी तरी जाते. श्री जरी झोपला असतो. ह्यावेळेस सगळं बदललंय कारण उठलं की हे उठते. हो ना. आणि त्यावेळेस तिला जरा थोडं थापटलं की जगे झोपते, नाही तर आहे ना पुन्हा जागे. हा चला वेळ तिला आवाज गेला तर उठेल. आणखी मी फ्रेश होतो निघतो. यायत आता निघायची वेळ झाली आणि यांना ना पहिल्यांदा जात असल्यामुळे थोडंसं वाईट वाटत होतं बाळाला सोडून. स्त्रीला आता बऱ्याच गोष्टी यूज टू झालेल्या आहेत पण बाळ त्यांना खूप चांगलं ओळखायला लागले आता आणि अचानक नाही दिसलं की ती कशी रिॲक्ट करेल असं कदाचित त्यांना वाटत असावं. त्यामुळे तिचा हातात घेऊन बसले होते जरा वेळ ते आणि त्यानंतर मग शेवटी जायची वेळ झाली. चला निघालोय. तर आता कसं आहे ज्यावरती जास्त मोठ्यानं पण बोलता येत नाही आणि त्यांना कोणाला डिस्टर्ब करणं योग्य नाही. वर्षा नेहमी मला वाट लावायला येते खाली, परंतु बाळ छोटं असल्यामुळे आहे ना बरेचसे चेंजेस झालेले आहेत. म्हणजे कसं त्याला प्राधान्य देणं महत्त्वाचं. बाळाला तिकडे होती त्यावेळेस मला काही काळजी नव्हती पण इथं असल्यामुळे थोडंसं काळजी वाटते. तर चला अवघड असं आहे. ज्याच्यावर अशी वेळ येते ना की मुला बाळांना सोडून लांब राहायची. आता मला काही शुद्ध फुटत नाही तर मी येतोय सांगलीला आणि हा व्लॉग ॲक्च्युली मी परत रिटर्न आल्यानंतर येईल. असे कमेंट असे येतील की दादा सांगलीला आला आता मी इथंच राहतोय वगैरे, तर माफ करा. अचानक आता बंदोबस्ताला जाणं आणि ते बंदोबस्त संपल्यानंतर लगेच रिटर्न येणार आहे. तर चला भेटूया. आता पुढे काय असेल हॅपनिंग तर मी तुमच्याशी शेअर करतो. पूर्वी ना हे बंदोबस्ताला निघाले की मला आपसुक रडायला यायचं पण आता माझ्या काही भावना पोथट झालेल्या आहेत. तसंच श्रीचं सुद्धा झालं आहे. पण यांना ना पुन्हा गैवरून येण्याचं कारण म्हणजे बाळ. कारण की तसं तर डोळ्यामध्ये आम्हाला बऱ्याचदा ते सोडून गेलेत पण तिथं घरची मंडळी होती त्यामुळे कदाचित त्यांना इथं थोडंसं अस्वस्थ वाटत असावं कारण बाळाला पहिल्यांदाच ते असं सोडून जात आहेत. साहजिक आहे वाटतं.